नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये फंगल इन्फेक्शनबद्दल माहिती घेणार आहोत. तर सध्या तुम्ही पाहताय फंगल इन्फेक्शनचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. गेल्या 5 ते 10 वर्षापूर्वी एवढं फंगल इन्फेक्शनचं प्रमाण नव्हतं. तर फंगल इन्फेक्शन का होतं हे या व्हिडिओमध्ये आपण सगळ्यात आधी पाहूया. तर फंगल इन्फेक्शनला स्टीनिया किंवा रिंगवॉर्म पण म्हणतात किंवा स्किन इन्फेक्शन पण म्हणतात आणि काही फंगल इन्फेक्शन होण्याची कारणे आहेत. तर फंगल इन्फेक्शन हे ज्या व्यक्तीला फंगल इन्फेक्शन झालंय त्याच्या टचमध्ये किंवा त्याच्या बॉडीला टच झाल्यामुळे देखील फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. त्याच्यानंतरनं अनहायजीन म्हणजे नाईट पॅन्ट किंवा टी शर्टचं प्रमाण वाढलेलं आहे. ते धुण्यात वगैरे लवकरात लवकर येत नाही. तर अशा अनहायजीन कपडे घातल्यामुळे देखील स्किन इन्फेक्शन होऊ शकतं किंवा जिमला वगैरे जात असू किंवा व्यायाम वगैरे करत असू तर त्याच्यामुळे घाम वगैरे येतो किंवा शेतात काम केल्यामुळे देखील घाम येतो. तर ह्या घामाची स्वच्छता न केल्यामुळं किंवा त्याची काळजी नाही घेतल्यामुळे देखील फंगल इन्फेक्शन किंवा स्किन इन्फेक्शन होऊ शकतं. तसेच ज्या व्यक्तीला स्किन इन्फेक्शन झालेलं असेल त्या व्यक्तीचे कपडे वापरत असाल किंवा टॉवेल वगैरे अंघोळीचा जो असतो तो वापरत असाल तर त्याने देखील फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. तसेच सिटीमध्ये स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी जातात तर स्किन इन्फेक्शन लोक पण त्यात येतात आणि ज्यांना नाही येत ते पण येतात. तर अशा पाण्यामुळे देखील स्किन इन्फेक्शन होऊ शकतं. तर ही झाली काही कारणं स्किन इन्फेक्शन होण्याची. तर स्किन इन्फेक्शन झाले असेल किंवा तशी काही लक्षणं दिसत असतील तर त्याच्यावरती काही ट्रीटमेंट देखील असते. तर त्याच्याबद्दल त्यावरती 100% ट्रीटमेंट आहे आणि 100% रिझल्ट देखील आहे. पण ट्रीटमेंट जर तुम्ही कंप्लीट केली नाही तर फंगल इन्फेक्शन तुमचं वाढत जातं आणि तुम्हाला पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही. तर फंगल इन्फेक्शन झालं असेल तर अशा पेशंटमध्ये 80% पेशंट्सला फक्त क्रीममध्ये फंगल इन्फेक्शन कव्हर होतं आणि 20% पेशंटलाच फक्त फंगल इन्फेक्शनच्या क्रीमसोबत टॅबलेट देखील घ्यावं लागतात. पण जर तुम्ही 80 फर्स्ट स्टेजला असताल फंगल इन्फेक्शनमध्ये तर तुम्हाला फक्त क्रीमवरती फंगल इन्फेक्शन कमी होतं. तर तुम्हाला काय करायचं फंगल इन्फेक्शनच्या ज्यावेळेस पण तुम्ही क्रीम घेताल किंवा ट्रीटमेंट घेताल तर फंगल इन्फेक्शनच्या क्रीम घेताना ती मार्केटमधून किंवा मेडिकलमधून किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घेताना कधीही 2 क्रीम तुम्हाला घ्यायच्या आहेत. एक अँटी फंगल आणि एक अँटीबॅक्टेरियल क्रीम. एका क्रीमने ते कधीही कव्हर होत नाही. तर अँटीबॅक्टेरियल किंवा अँटी फंगल अशा 2 प्रकारच्या क्रीम घेतल्या तर तुम्हाला त्याच्यात चांगला रिझल्ट मिळू शकतो. हे करताना तुम्हाला जर तुम्ही अँटी फंगल किंवा अँटीबॅक्टेरियलच्या ह्या क्रीम लावताना संध्याकाळी तुम्हाला ह्या क्रीम यूज करायच्या आहेत आणि ह्या क्रीम यूज करत असताना तुम्हाला ते 3 आठवडे ते 4 आठवडे म्हणजे कंप्लीट 1 महिना त्या क्रीम यूज करायच्या आहेत. काही लोकं काय करतात ते अर्ध्यातून सोडून देतात. बरं झालं थोडं चांगलं वाटलं किंवा त्याची खाज वगैरे कमी झाली की ते जर कमी केलं तर तुम्हाला परत ते काही दिवसापुरतं आराम मिळू शकतो आणि त्याच्यानंतरनं परत ते फंगल इन्फेक्शन तुम्हाला त्याचा इफेक्ट जाणवू शकतो. त्याच्यामुळं कधीही क्रीम लावताना किंवा क्रीम घेतल्यानंतर तुम्हाला ते 3 आठवडे ते 1 महिना कंप्लीट त्याचा कंप्लीट डोस कंप्लीट त्याचा करायचा. जर हे फंगल इन्फेक्शन जास्त जुनं किंवा जर क्रोनिक असेल तर तुम्हाला फक्त क्रीमवरती ते कव्हर होत नाही. त्यासाठी तुम्हाला काही अँटी फंगल टॅबलेट्स घ्यावे लागतात. तर याच्यामध्ये ट्रॅकॅनाझोल, फ्लुकोनाझोल, टर्बिनाफाइन अशा टॅबलेट येतात. त्या तुम्ही डॉक्टरांच्या सजेशननुसार घेऊ शकता आणि या टॅबलेट देताना देखील तुम्हाला याचा डोस कंप्लीट करावा लागेल. तसेच अँटी फंगल म्हणजे सोप देखील तुम्हाला याच्यासोबत यूज करावा लागेल. आपला रेग्युलर सोप न यूज करता फंगल इन्फेक्शन जर असेल तर रेग्युलर सोप यूज न करता तुम्हाला अँटी फंगल सोप किंवा अँटी फंगल लोशन हे तुम्हाला कंटिन्युअस यूज करावे लागेल आणि त्याच्यानंतर देखील तुम्ही फंगल इन्फेक्शन बरं झाल्यानंतर देखील हे सोप यूज करू शकता किंवा याच्यासोबत फंगल इन्फेक्शनची किंवा स्किन इन्फेक्शनची ट्रीटमेंट जर तुम्ही घेत असाल तर तुम्हाला त्या ट्रीटमेंटच्या काळात जो तुम्ही रेग्युलर सोप यूज करताय तो न करता त्या ट्रीटमेंटमध्ये किंवा त्याच्यानंतरनं तुम्ही अँटी फंगल सोप किंवा तुम्हाला त्यामध्ये अँटी फंगल लोशन यूज करावं लागेल ज्याने रिझल्ट तुम्हाला फास्ट मिळेल. ही फंगल इन्फेक्शनची ट्रीटमेंट घेत असताना तुम्हाला तुमचे कपडे सेपरेट ठेवायचे आहेत. कपडे कंटिन्युअस तुम्ही इस्त्री केलेले वापरू शकता किंवा वापरावे लागतील. त्याच्यानंतरनं फंगल इन्फेक्शनमध्ये अँटी फंगल किंवा अँटी फंगल लोशन किंवा सोप यूज करत असाल तर ते कंप्लीट झाल्यानंतर त्याच्यानंतरनं तुम्ही नीम सोप यूज करू शकता. तो देखील अँटी फंगलमध्ये
चांगलं काम करतो. तसेच जर तुमची इम्युनिटी कमी असेल तर तुम्ही फंगल इन्फेक्शनची ट्रीटमेंट घेत असताना त्याच्यासोबत मल्टीव्हिटॅमिनच्या टॅबलेट देखील घेऊ शकता. तर आपण पाहिली काही फंगल इन्फेक्शनबद्दल माहिती. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? जर माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करू शकता किंवा Instagram चॅनलवरती देखील तुम्ही डायरेक्ट मेसेज करू शकता. तुम्हाला